निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे। महाराष्ट्रातील निवडणुका योग्य प्रक्रियेचं पालन करूनच झाल्या असं स्पष्टीकरण आयोगाने दिलेलं आहे। या प्रकरणामध्ये कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटा नरेटिव्ह का पसरवत आहेत? राहुल गांधी यांचे आरोप कायद्याचा अपमान करणारे आहेत असं सुद्धा निवडणूक आयोगाने म्हटलंय। या संदर्भात अधिकची माहिती देतात प्रतिनिधी सिद्धेश भंडारे। निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले। नक्कीच राहुल गांधी यांच्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आता प्रत्युत्तर दिलंय आणि त्यांचे आरोप हे हास्यास्पद असल्याचं या ठिकाणी त्यांनी म्हटलंय। भाजपवर तीव्र शब्दात टीका करत राहुल गांधी यांनी शनिवारी दावा केला होता की गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपकडून गैरप्रकार करण्यात आला होता आणि महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर उठवले जाणारे निराधार आरोप कायद्याच्या राज्याला अपमान करणारे आहेत। निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेसला दिलेल्या उत्तरात ही सर्व तथ्य समोर आणली होती, जी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आता उपलब्ध असल्याचं निवडणूक आयोगाने या ठिकाणी म्हटलंय। त्याचबरोबर कुणाकडूनही पसरवण्यात येणारी माहिती ही चुकीची असल्याचं किंवा केवळ कायद्याचाच अनादर नाही तर त्यांच्या राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणारे आहे। असले प्रकार निवडणुकीदरम्यान अथक आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांना निराश करणारे आरोप या ठिकाणी राहुल गांधींनी केलेत असे या ठिकाणी निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी। तर निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळलेले आहेत।